ओके, वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. या व्हिडिओमध्ये आपण बघूया ग्लायकोलिसिस. सर डायरेक्ट ग्लायकोलिसिस आलं आहे, याचं काय बॅकग्राऊंड नाही आहे का? म्हणजे डायरेक्ट तुम्ही रेस्पिरेशन चालू केलं, त्यात शिकवलं की बाबा त्यात काय काय वापरतात, रेस्पिरेटरी सबस्ट्रेट वापरतात, काय वापरतात, कार्बोहायड्रेट वापरतात. मग तो कुठला वापरतात, ग्लुकोज वापरतात. मग डायरेक्ट ग्लुकोज इथं कुठं आला, इथं कुठून आला? आपल्यामध्ये जर म्हणलं तर कुठून येतो? आपण चपाती खातो, चपातीचं ब्रेकडाऊन होतं, म्हणजे डायजेशन होतं आणि ग्लुकोज तयार होतो कुठं, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. तिथून तो ब्लडमध्ये जातो आणि ब्लडमधनं कुठं जातो, सेलमध्ये जातो. मग सेलच्या सायटोप्लाझममध्ये गेल्यानंतर ह्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊनची प्रोसेस काय होते, चालू होते. बरोबर का? कशी, इथं दाखवतो तुम्हाला सोप्या भाषेत, डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही. हे बघा, हा आहे ग्लुकोज, हा पूर्ण सेल आहे आपला बरं का. हा काय आहे, सेल. बाहेरून कोण आला, ग्लुकोज. कुठं आला, सेलच्या सायटोसोल म्हणजे कोण, सायटोप्लाझम. कोण आहे तो, तुम्ही बघा. हा पूर्ण सेल आहे. ठीक आहे, मी तुम्हाला थोडंसं माझ्या भाषेत सांगतो आधी, मग आपण बाकीची गंमत जम्मत बघूया. ओके, हा आपला सेल आहे. सेलमध्ये हा सायटोप्लाझम आहे. इथंच काय असतो साईडला आहे का, मायटोकॉन्ड्रिया. नीट लक्ष द्या काय काय होते आता. सेल हा कोण आहे, सायटोप्लाझम. हा कोण आहे, मायटोकॉन्ड्रिया. बरोबर. समजा आता आपण जेवल्यानंतर किंवा प्लॅन्ट्सनं काय केलं, झायलम त्याचा फूड ट्रान्सफर केलं आणि ग्लुकोज कुठं आला, ग्लुकोजनं एंट्री घेतली कुठं, सायटोप्लाझममध्ये. कुठून, बाहेरून. बरोबर. इथंच आपण श्वास पण घेत असतो, म्हणजे बरोबर का. सो आता काय होतं, ह्या ग्लुकोजचं पहिली स्टेप होते बाळांनो, ह्या ग्लुकोजला ब्रेकडाऊन केलं जातं आणि त्या ब्रेकडाऊनला म्हणतात ग्लायकोलिसिस. काय म्हणतात, ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस झालं बघा, ही पहिली स्टेप आहे का. काय तयार होतं बाळांनो, इथं तयार होतं पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिड. हे पायरुविक ॲसिड कशापासून तयार झालं, ग्लुकोज पासून तयार झालं. कुठल्या स्टेपनं झालं, ग्लायकोलिसिस. मला सांगा हे ग्लायकोलिसिस कुठं झालं, सायटोप्लाझममध्ये झालं का मायटोकॉन्ड्रियामध्ये झालं, सायटोप्लाझम. ह्याचा ऑक्सिजन लागला का बाळांनो कुठं, आपण बघितला का, नाही लागला. म्हणजे ग्लायकोलिसिसला ऑक्सिजन लागत नाही. ओके. आता पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ॲसिटिल कोएन्झाइम ए, आणि ते कुठं जातं, मायटोकॉन्ड्रिया. कुठं जातं, आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये पुढची स्टेप होते बाळांनो कुठली, क्रेब्स सायकल. कुठली, क्रेब्स सायकल. मला सांगा आता क्रेब्स सायकल कुठं होते, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाच्या पण कुठं, ह्याला मॅट्रिक्स म्हणतात. काय म्हणतात, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये. काय झाली, दुसरी स्टेप आहे कुठली, क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकलमध्ये काही इलेक्ट्रॉन कॅरियर तयार होतात, ते कुठं जातात, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये जातात आणि तिथं जाऊन ते ATP बनवतात. ते कुठं होतं, ते पण मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनला होतं. कुठं होतं, मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनला, ज्याला काय म्हणूया आपण, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. सो पहिली स्टेप ग्लायकोलिसिस, दुसरी स्टेप क्रेब्स सायकल, तिसरी स्टेप ETC, आणि लास्टली तुम्हाला फायनली काय मिळतं बाळांनो, मोर एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. बरोबर. मला वन बाय वन आपल्याला काय काय शिकायचं आहे,
ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल आणि ETC. मुद्दा कळला का? पण हे एक ट्विस्ट काय आहे, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, ही लास्टची स्टेप आहे का ETC, इथं काय वापरला जातो? O2 वापरला जातो लास्टच्या स्टेपला. आणि ग्लुकोजचं कंप्लीट काय होते? ब्रेकडाऊन होते. बरोबर का? सो इथं ऑक्सिजन वापरला जातोय म्हणजे ह्या 3 स्टेप कुठले आहेत? ॲरोबिकचे आहेत का अनॅरोबिकचे आहेत? ॲरोबिकचे आहेत. कुठले आहेत? सो आता तुम्हाला मी एक कंप्लीट प्रोसेस सांगतो की नेमकं कसं होतं. हा आपला ग्लुकोज आहे, हा आपला सबस्ट्रेट म्हणून आपण वापरलाय. बरोबर. मग आता हा ग्लुकोज कशामध्ये कन्वर्ट होतो? पायरुविक ॲसिड. पहिला मुद्दा. ह्या प्रोसेसला काय म्हणणार आपण? इथं काय होते? ग्लायकोलिसिस. आता ह्या पायरुविक ॲसिडचं पुढं काय होतं हे कशावर डिपेंड आहे? ऑक्सिजनवरती डिपेंड आहे. कशावरती? बघा, जर पायरुविक ॲसिड तयार झाल्यानंतर ऑक्सिजन ॲब्सेंट असेल, ऑक्सिजन ॲब्सेंट असेल तर काय होणार? अनएरोबिक रेस्पिरेशन होणार. आणि जर ऑक्सिजन प्रेझेंट असेल तर काय होणार? O2 प्रेझेंट. काय होणार? ॲरोबिक. काय होणार? ॲरोबिकच्या स्टेप पुढे कंटिन्यू होणार. मग आता अनएरोबिकची एकच स्टेप आहे पुढची. कुठली माहिती आहे का? बरोबर आहे. कुठली? पुढं काय होतं? फर्मेंटेशन. म्हणजे अनारोबिक रेस्पिरेशनलाच काय म्हणतात? फर्मेंटेशन म्हणतात. फर्मेंटेशनमध्ये एक तर काय होतं बाळांनो? लॅक्टिक ॲसिड तयार होतं. काय तयार होतं? प्लस CO2. किंवा काय तयार होतं? इथेनॉल. अल्कोहोल प्लस CO2. हे कधी झालं? अनारोबिक. लॅक्टिक ॲसिडचं कुठं होतं हे बाळांनो? मसलमध्ये. आणि हे इथेनॉल कुठं तयार होते? ईस्टमध्ये. आणि जर ऑक्सिजन असेल तर त्याचं काय होतंय मग? ॲरोबिक. ॲरोबिकची पहिली स्टेप काय बघितलं आपण? ग्लुकोज. ॲरोबिकची पुढची स्टेप काय असणार? क्रेब सायकल. आणि तिसरी स्टेप काय असणार? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा सिस्टीम. हे क्वेश्चन विचारू का आता? मग ॲरोबिक आणि अनॲरोबिक दोन्हीमध्ये कॉमन स्टेप कुठली आहे? व्हेरी गुड. ही कॉमन आहे ना? हे काय आहे? हे का कॉमन आहे? हे जर ऑक्सिजनचा काय संबंध नाही, हे होणार आहे. पायरुविक ॲसिडचं पुढं काय होणार हे कशावर डिपेंड आहे? मग हा पायरुविक ॲसिड कुठं जातो बाळांनो? मायटोकॉन्ड्रिया. कुठं जातो? आणि काय करतोय? क्रेब सायकल ETC. तुम्हाला लास्टला काय मिळून तिथे तो लॉट्स ऑफ एनर्जी, दॅट इज ATP. आणि जर ऑक्सिजन नसेल तर काय होते मग? फर्मेंटेशन. दॅट इज हे काय झालं बाळांनो? इनकम्प्लीट ब्रेकडाऊन झाले. काय झालं? आणि हे काय झालं? कंप्लीट. हा फरक आहे बरं का अनॲरोबिक आणि एरोबिक मध्ये. तुम्हाला काय मुद्दा समजतोय ना? हे असंच आहे. पुढं हेच तुम्हाला चार्टमध्ये शिकवणार आहेत. ओके. सो ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस हे कुठं झालं बाळांनो? ग्लायकोलिसिस कुठं झालं? येस, सायटोप्लाझम मध्ये. सो ग्लायकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम. पुढच्या स्टेप बघितला आपण कुठं होतात? मायटोकॉन्ड्रिया. कुठला? क्रेब सायकल आणि ETS. सो अनएरोबिक रेस्पिरेशन इज इनकम्प्लीट ब्रेकडाउन विदाउट ऑक्सिजन. Aerobic respiration is
कम्प्लीट ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. आता आपण ह्यातलं पहिली स्टेप कुठली शिकणार, म्हणून इथं पहिली स्टेप काय दिली त्यांनी, कळलं का? ओके, आपण ग्लायकोलिसिस झाला का मग काय शिकणार, अनॅरोबिक, आणि मग लास्टला काय शिकणार, ॲरोबिक. असा आपला सिक्वेन्स आहे बुकमध्ये, बरोबर का? ह्याच्यामध्ये काय डाऊट तुम्हाला नाही ना? काय डाऊट? पुढं जायचं का मग? चला. ओके, चला. ग्लुकोजचं कन्वर्जन पायरुवेटमध्ये होणं ह्यालाच काय म्हणलं आपण, ग्लायकोलिसिस. आता मी जे शिकवलं ते इथंच आहे, हे सेम आहे बघा, हे तुम्हाला इथं कळेल, बरोबर का? ग्लुकोज कुठं आला, सेलमध्ये, सेलच्या सायटोप्लाझममध्ये. काय बनवलं त्यानं, पायरुवेट. आता पायरुवेटनं पुढं कुठं जायचं, हे कशावर ठरते, ऑक्सिजन. हे बघा, नो ऑक्सिजन प्रेझेंट, काय होते त्याचं, फर्मेंटेशन. काय तयार होते, इथेनॉल किंवा लॅक्टेट ॲसिड. ऑक्सिजन असेल तर काय होते, एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन. कुठं जाते ते, मायटोकॉन्ड्रिया. ॲसिटिल कोएन्झाइम ए तयार होते, ते कुठं जाते, सायट्रिक ॲसिड, बरोबर, म्हणजेच क्रेब सायकल. फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट आहे सायट्रिक ॲसिड, त्याला काय म्हणले, सायट्रिक ॲसिड सायकल. ओके, सो इट इज द पार्शियल. आता ह्याला म्हणून बघा ग्लायकोलिसिसला काय म्हणतात, पार्शियल ऑक्सिडेशन. हे पण IMP, कारण ग्लायकोलिसिस झालं म्हणजे पूर्ण नाही झालं. पूर्ण कधी होते, क्रेब सायकल झाल्यानंतर. सो ग्लायकोलिसिस काय असतं, पार्शियल ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टू फॉर्म 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड इन द ॲब्सेन्स ऑफ O2. हे महत्त्वाचं, हे तर ऑक्सिजन वापरलेला नाही. म्हणजे थोडक्यात ग्लायकोलिसिसला गरज नसते, म्हणून तो दोन्हीमध्ये कॉमन आहे, ॲरोबिकमध्ये पण आणि अनॅरोबिकमध्ये पण. सो इट ऑकर्स इन सायटोप्लाझम ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. IMP कुठं होते, सायटोप्लाझममध्ये ग्लायकोलिसिस होते. ऑक्सिजन लागतोय का, नाही लागत. कंप्लीट ब्रेकडाऊन आहे का पार्शियल ब्रेकडाऊन आहे, पार्शियल ब्रेकडाऊन आहे. ओके, येस. हे जे पार्शियल ब्रेकडाऊन आहे हे कसं होतं, हे सिक्वेन्शियली कुणी सांगितलं, 3 सायंटिस्टनी सांगितलं. कुठल्या, गुस्ताव एम्डेन, ओट्टो मायलहॉफ, जे पर्नास. सो त्याला कॉमनली काय म्हणले त्यांनी, EMP पाथवे. कुठला पाथवे, EMP पाथवे. सो ग्लायकोलिसिस इज ऑल्सो नोन ॲज EMP पाथवे. इन अनॅरोब्स इट इज द ओनली प्रोसेस इन रेस्पिरेशन. आपण बघितलं अनॅरोबिकमध्ये पुढं काहीच नाही ना. आपण मागाशी काय बघितलं, ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस झालं आणि पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिडचं डायरेक्ट काय तयार झालं, इथेनॉल किंवा लॅक्टिक ॲसिड. म्हणजे अनॅरोबिक रेस्पिरेशनमध्ये एकच स्टेप आहे, आणि ते कुठले, ग्लायकोलिसिस. म्हणजेच त्याला फर्मेंटेशन म्हटलंय त्यांनी. मग काय म्हणले बघा, ओनली प्रोसेस इन रेस्पिरेशन. कुठं, आणि ॲरोबिकमध्ये किती प्रोसेस आहेत, मग 3 आहेत. कुठल्या, बरोबर का? इकडे काय होते, फक्त एकच, कुठली, ग्लायकोलिसिस. आणि पुढे जाऊन डायरेक्ट अल्कोहोल किंवा इथेनॉल तयार होते पार्शियल ब्रेकडाऊनमुळं. EMP पाथवे म्हणजे कुठला पाथवे, ग्लायकोलिसिस. EMP म्हणजे कुठला पाथवे, कळलं ना? HSK पाथवे म्हणजे कुठला होता, HSK पाथवे. व्हेरी गुड, C4 पाथवे. विसरला काय तुम्ही, हॅच अँड स्लॅक पाथवे. हॅच अँड स्लॅक ह्या सायंटिस्ट शोधून काढलंय ना, मग त्याला काय म्हणतात, C4 पाथवे. C3ला दुसरं नाव होतं का काय, माल्विन केल्विनने शोधून काढला म्हणून केल्विन सायकल. ह्याला कोणी शोधून काढला, EMP. मग त्याला काय म्हणतात, EMP पाथवे. बरोबर का, बरोबर, बरोबर. आता हा पाथवे जो आहे हा सुरू करूया आपण. प्लांटमध्ये स्टोअर्ड फूड असतं, ग्लुकोज नसतो. काय असतो, स्टोअर्ड असतं.
म्हणजे प्लॅन्टमध्ये साखर असते, सुक्रोज म्हणलंय त्याला. सो ते सुक्रोज आधी काय होते बाळांनो, तर सुक्रोजला ब्रेकडाऊन करून कशात कन्वर्ट करावं लागतं आधी, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. सुक्रोज ही डायसॅकॅराइड आहे, म्हणजे 2 शुगरनं बनलेले आहे. किती शुगरनं? 2. कुठल्या कुठल्या शुगर आहेत त्या 2? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आपण जी साखर खातो का नाही घरी, ते पण कुठले असते? सुक्रोज असते. त्याला आपली बॉडी काय करते? कन्वर्ट करते. म्हणून ते म्हणतात की बाहेर वरून शुगर खाऊ नका म्हणतात, कारण त्यात अजून ग्लुकोज आहे. ब्लड ग्लुकोज लेवल काय होते? वाढते. मग आता तुम्ही लहान वयात काय नसतं, कारण इन्सुलिन असतं, ते बरोबर काय करतं? एक्स्ट्रा ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये करतं आणि स्टोअर करून ठेवतं. ते कळते का मी काय बोलतोय ते? लहानपणी ठीक आहे, पण जसं जसं मोठं होईल तसं काय होतं, मग इन्सुलिन कमी जास्त व्हायला लागतं. मग काय होतं, कधी कधी ब्लड ग्लुकोज लेवल वाढते. त्याला आपण काय म्हणतो? डायबिटीस. कळलं का? मग हे खाण्यावर आहे ना. हे तुम्ही जर स्टार्च खाल्लं ना, स्टार्चचा जर ब्रेकडाऊन केला, चार ग्लुकोज मिळतात एका स्टार्चपासून. कळलं ना? असं. सो आधी पहिली स्टेप काय आहे? ग्लायकोलिसिस आहे, पण त्याच्या आधी काय करावं लागेल तुम्हाला? सबस्ट्रेट बनवावा लागेल ना. सबस्ट्रेट काय आहे ग्लायकोलिसिसचा? ग्लुकोज. तो कशापासून बनवला? आणि हे रिॲक्शन होण्यासाठी कुठलं एन्झाईम वापरलं? हे IMP हे विचारलंय. इन्व्हर्टेज हे एन्झाईम वापरलं जातं. आता काही एन्झाईम्स आहेत ते तुम्हाला पाठच करावे लागतील. काही एन्झाईम आहेत, हां, सगळे आहेत, सगळे नाहीत गरज, पण काही एन्झाईम्स तुम्हाला पाठ करावे लागतील. सो बघा, इन प्लांट्स ग्लुकोज इज डिराइव्ड फ्रॉम सुक्रोज एन प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस और फ्रॉम स्टोरेज कार्बोहायड्रेट. स्टोरेज कार्बोहायड्रेट कुठला आहे बाळांनो प्लांटमध्ये? स्टार्च. नो ग्लुकोज. ग्लुकोज इज शुगर. प्लांट काय करतं? ग्लुकोज बनवतं आणि त्याला काय करतं? स्टोअर करतं, बंच बांधून ठेवतं. त्या बंचला काय म्हणायचं? स्टोअर्ड कार्बोहायड्रेट. मग स्टोअर्ड कार्बोहायड्रेट कुठले आहेत? स्टार्च, हे सुक्रोज, हे स्टोअर्ड आहेत. त्याचं ब्रेकडाऊन करायचं आणि काय बनवायचं आपल्याला? ग्लुकोज बनवायचं. त्याला कुठले एन्झाईम वापरले? इन्व्हर्टेज. सुक्रोज इज कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज अँड फ्रुक्टोज बाय एन्झाईम डॅश 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 इन्व्हर्टेज. आणि दिस 2 मोनोसॅकॅराइड्स, बघा हे आहे डायसॅकॅराइड. 2 शुगरनं बनले ना हे. कुठल्या 2 शुगरने? ह्यांना काय म्हणायचं? मोनोसॅकॅराइड. मोनो प्लस मोनो, डाय. ह्या 2 एकत्र काय तयार झाली? ही. मग हे ब्रेकडाऊन झालं की तयार होणार 2. ते 2 काय आहेत? मोनोसॅकॅराइड्स. रेडियली गेट एंटर इनटू ग्लायकोलायटिक पाथवे. दोघं पण कुठे जातात? मग ग्लायकोलिसिसच्या पाथवेमध्ये जातात. बरोबर? तर ती मोठी रिॲक्शन आहे, ॲक्च्युली आज होणार नाही आहे ती. ठीक आहे. तर ही जी इथून पुढची जी ॲक्च्युअल ग्लायकोलिसिस चालू होते आता. सो आता मी तुम्हाला काय सांगितलं? टाईप्स ऑफ रेस्पिरेशन 2 आहेत, ॲरोबिक आणि अनॲरोबिक. बरोबर? देन आपण बघितले की ग्लायकोलिसिस पाथवे कसा आहे, काय आहे, त्याचं सबस्ट्रेट कसं ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होते, कुठलं एन्झाईम वापरलं जाते. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेपरेटली ग्लायकोलिसिस ही रिॲक्शन विथ सगळी नावं आपल्याला पाठ करायची, सगळ्या स्टेप खूप सोपे आहेत. बरोबर? काय होतं? ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होतं. ग्लुकोज 6 फॉस्फेट. ग्लुकोज 6 फॉस्फेटचं काय होतं? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट होतं. फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटमध्ये होतं. परत त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि PGAL म्हणजे फॉस्फोग्लिसरेट आणि डायहायड्रॉक्सी ॲसेटोन फॉस्फेट म्हणजे DHAP ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन होतं. ते दोन्ही इंटर कन्व्हर्टेबल असतात. त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? परत 3PGA, परत 1,3-DiPGA, 1,3-DiPGAचं परत 3PGA, 3PGAचं परत 2PGA, 2PGAचं परत पेपा आणि पेपाचं परत पायरुविक ॲसिड. बरोबर का? बरोबर? अशी रिॲक्शन तुम्हाला मी पाठ करायची. बरोबर? ह्या माझ्या 12वीतच पाठ होत्या, म्हणजे मी पाठ केलं त्या नीटचा. हे मी सगळ्या सायकल लिहून पाठ केल्या होत्या. ठीक आहे, कारण मला त्या नीटला प्रिपरेशन मिळतो, तुम्हाला हे पाठ करायचे ते. सो कसं पाठ करायचं काही उद्या तुम्हाला सांगतोच मी. चालेल? सो फ्रेश माइंडनं उद्या आपण शिकूया ग्लायकोलिसिस विथ ऑल नेम्स, ऑल स्टेप्स, ऑल सिक्वेन्स. ह्याच्या कधी कधी मध्ये ATP तयार होत आहेत, कुठे ATP तयार होतं हे विचारतील तुम्हाला ते. ओके, सगळ्या गोष्टी कधी शिकूया आपण? नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चालेल? भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छानपैकी आज ग्लायकोलिसिसची रिॲक्शन तुम्ही लर्न करा, उद्या सगळ्यांना सांगायची आहे ती. ओके, कसे आले नाही, फक्त नावं पाठ करा. चालते? ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.
आहे